नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजीचे सरकारचे राजपत्र. 69 लाख पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांना धक्का. 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त कर्मचारी आयोगाच्या बाहेर. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी राजपत्राद्वारे 8व्या वेतन आयोगातील संदर्भ अटी जाहीर केल्या. यात विद्यमान 69 लाख पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांना आयोगाच्या व्याप्तीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वित्त विधेयक 2025 मधील बदलांद्वारे सरकारने पेन्शन सुधारणांचा निर्णय घेण्याचा अधिकार घेतला असून 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही. यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वेतनवाढीत अडचणीचा मुद्दा म्हणजे कमी मनुष्यबळ आणि कामाचा अतिरेक. सरकारी विभागात 10 लाखाहून अधिक पदे रिकामी आहेत, ज्यामुळे प्रत्येक कर्मचारी 2 किंवा 3 व्यक्तींचे काम करत आहे. सरकार रिक्त पदे भरण्याऐवजी ठराविक कालावधीची नोकरी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापनेची मागणी. टीओआरमध्ये अंशदान राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीमऐवजी गैर अंशदान पेन्शन योजनेचा पुनर्स्थापनेचा उल्लेख नाही आहे. यामुळे 26 लाख NPS कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. संसदीय समितीच्या शिफारशीप्रमाणे पेन्शनमध्ये रूपांतरित मूल्य 11 वर्षातून एकदा आणि दर 5 वर्षांनी वाढ अशी आहे.